नमस्ते, मी संध्या. विद्याप्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ऑल बँक एक्झाम्स 23 आणि 24 यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि आजपासूनच आपण इंग्लिशची एक सिरीज स्टार्ट करतो, ज्याच्या थ्रू तुम्हाला ग्रामर आणि रिगार्डिंग या एक्झामच्या बाबतीत ज्या काही इंग्लिशचं मार्गदर्शन लागणार आहे ते आजपासून आपण सुरू करतो. तर आता आपण सुरुवात करूया की इंग्लिश रिगार्डिंग किंवा बँक एक्झाम रिगार्डिंग आपल्याला कोणत्या गोष्टींचं प्रिपरेशन करायचं आहे. हा व्हिडिओ कुणासाठी उपयोगाचा आहे, हा सगळ्यांनीच बघायचा आहे का? तर लक्षात घ्या, एक पहिली गोष्ट, दोज हू हॅव स्टार्टेड देअर प्रिपरेशन्स, ज्यांनी बँक एक्झामचं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, गेली 2 वर्ष ते करतायत पण प्री आणि मेन्स क्रॅक करू शकत नाहीत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. सेकंडरी, दोज हू आर इन ऑर्डर टू प्लॅन देअर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. खूप जणांनी फक्त प्लॅन केलं की मला एक्झाम द्यायची आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यांनी ते नोटिफिकेशन फॉर्म फिलअप झालेला आहे, पण ही एक्झाम कशी असणार आहे, कसं प्रिपरेशन केलं पाहिजे याचं प्लॅनिंग फक्त सुरू आहे, त्याच्यातली खूपशी माहिती नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे तितकंच महत्वाचं आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, ज्या विद्यार्थ्यांना एक ग्लोरियस असं एखादं करिअर निवडायचं आहे, जे आता ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत किंवा इंजिनिअरिंग करतायत, डिप्लोमाज करतायत, डिग्री एस्पायरिंग आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक ड्रीम जॉब करिअर असतं, ते करिअर म्हणजे बँक एक्झाम्स असणार आहे. आणि याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की बँक एक्झाम मध्ये नक्की काय काय महत्वाचं आहे, कुठल्या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. येस, पहिलं आहे नेचर ऑफ एक्झामिनेशन. पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की ह्या बँक एक्झामचं नेचर काय असणार आहे. द सेकंड वर वी आर गोइंग टू स्टडी इज अबाउट सिलेबस. ह्या बँक एक्झामचा सिलेबस काय असणार आहे. ऍक्च्युली हा सिलेबस इन ब्रीफ असणार आहे रिगार्डिंग इंग्लिश, मीन्स एक्सक्लुसिव्हली ऑफ इंग्लिश असणार आहे. अँड द नेक्स्ट वन इज रिगार्डिंग प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज, की बँक एक्झामचं प्रिपरेशन मी कसं करणार आहे, काय माझ्या स्ट्रॅटेजीज, काय प्लॅनिंग असलं पाहिजे, ह्या तिन्हीचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. Then let's start with nature of examination. एक्झामचं स्वरूप काय हे आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बँक एक्झाम द्यायची म्हणजे कुठल्या पोस्टसाठी द्यायची. काही गोष्टींमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे चुजिंग. तुम्ही जे चूज करता, तुमची चॉईस खूप मॅटर करत असते. तर खूपदा आपण बघितलेलं आहे बघा, अक्रॉस द कंट्री म्हणूया आपण, जास्तीत जास्त मुलं क्लर्क एक्झाम किंवा स्केल 1, 2, 3 म्हणजेच काय, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर आणि IBPS क्लर्क अशा पोस्टना जास्तीत जास्त अप्रोच करत असतात आणि तेच त्यांचं ड्रीम जॉब असतं. तर रिगार्डिंग दिस आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, जर मला क्लर्क एक्झाम द्यायची असेल, IBPS ची द्यायची असेल, SBI ची द्यायची असेल, तर ती 2 tier एक्झाम आहे. 2 tier म्हणजेच काय, 2 फेजेस असणार, एक प्री आणि दुसरी मेन्स असणार आहे. नेक्स्ट आहे स्केल 1, 2, 3, ज्यालाच आपण प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये कन्सिडर करणार आहोत. ती असणार आहे 3 टियरची एक्झाम असणार आहे, ज्याच्यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे आपल्याला 3 गोष्टींना फेस करावं लागणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू आपल्याला याच्यामध्ये फेस करावा लागणार आहे. आता ही एक्झाम कंडक्ट कोण करतं, तर ही एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे, ज्याला आपण IBPS म्हणतो, बँकिंग पर्सनल सिलेक्शन किंवा एम्प्लॉईजचं सिलेक्शन करणारी एक ऑर्गनायझेशन आहे. अक्रॉस द कंट्री एम्प्लॉईज सिलेक्ट केले जातात थ्रू एक्झामिनेशन, एक सिलेक्शन प्रोसेस असते. आणि मोस्ट ऑफ द टाइम प्रॉमिनेंटली कुठल्या एक्झाम्स हे कंडक्ट करतं, बँक एक्झाम कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये IBPS PO क्लर्क, RRB क्लर्क, IBPS RRB ऑफिसर स्केल 1 अँड स्केल 2 ऑफिसर. आता इथं RRB काय आहे तर रिजनल रूरल बँक्स, ह्याच्यामधली सुद्धा एक्झाम खूप क्रेज आहे मुलांमध्ये आणि डेफिनेटली ह्याचा सुद्धा सिलेबस रिगार्डिंग क्लर्क आणि PO एक्झामचाच आहे. सो विदाउट एनी टेन्शन वी कॅन ग्रॅब सच काइंड ऑफ पोस्ट ऑल्सो. नेक्स्ट वन, पुढचा जो बोर्ड किंवा पॅनल आहे जे ह्या बँक एक्झाम कंडक्ट करतं ते म्हणजे आहे SBI, आपली स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि दुसरी आहे RBI, दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ते कोणत्या एक्झाम कंडक्ट करतायत तर डेफिनेटली RBI ग्रेड B ची एक्झाम कंडक्ट करतायत, असिस्टंटची एक्झाम, क्लर्क आणि PO ह्या एक्झाम ते कंडक्ट करत असतात. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर डिफरन्स काही नाही, फक्त 2 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स ह्या एक्झाम कंडक्ट करतात. थोडीफार डिफिकल्टी लेवल कुठेतरी जास्त असेल, कुठेतरी कमी असेल, पण सिलेबस रिगार्डिंग बघितलं तर सगळ्या एक्झामचा सिलेबस तुम्हाला सेम असणार आहे. सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला सेम काइंड मध्येच राबावं लागणार आहे, तेवढेच एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. दिस इज ओनली द थिंग आय वॉन्ट टू टेल यू. द नेक्स्ट वन, आता पुढचा जो पार्ट आहे ती एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे.
प्री एक्झाम असणार म्हणजे नक्की काय असणार आहे, तर आता प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये क्लर्क आणि पीओ ह्या दोन्हीचा सुद्धा जो रिगार्डिंग क्वेश्चन पेपर्स असणार आहेत ते सेम असणार आहे. पहिलं असणार आहे रिगार्डिंग इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी असणार आहे. ही क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे जी तुम्हाला क्वालिफाय केलीच पाहिजे. इंग्लिश लँग्वेज मध्ये 30 क्वेश्चन्स आणि मॅक्सिमम मार्क्स 30 असणार आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. आणि 20 मिनिट्स म्हणजे जर टाइम अलॉट जर आपण कन्सिडर केला तर टाइमचं इथं बजेट करावं लागेल. एका प्रश्नाला अर्धा मिनिट अशा पद्धतीने आपल्याला बजेट करावं लागेल. नेक्स्ट आहे रिझनिंग, त्याच्यामध्ये 35 क्वेश्चन 35 मार्क्स, पण टाइम पण त्याला दिलेला आहे 20 मिनिट्स. अगेन न्यूमरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स आणि 20 मिनिटाचा आपल्याला वेळ दिलेला आहे. टोटल आपलं झालंय बघा 100 क्वेश्चन्स, मॅक्सिमम मार्क्स 100 आणि 60 मिनिट्सचा आपला टाइम अलॉटेड आहे. तर एका तासामध्ये तुम्हाला एका मार्कासाठी एक प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जे बऱ्यापैकी 0.25 असणार आहे निगेटिव्ह मार्किंग. आणि त्याच्यामुळे प्रिपरेशन करत असताना तुम्ही जेवढे अॅक्युरेसी मेंटेन करणार, जेवढं स्पीड मेंटेन करणार आहात, तेवढं सगळ्यात महत्वाचं की मी इनकरेक्ट जाता कामा नये. सो ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ ठेवूनच आपल्याला प्री एक्झामिनेशन क्वालिफाय करायची आहे. नेक्स्ट आहे पॅटर्न, जो नेक्स्ट आहे तो क्लर्कच्या मेन्सचा आहे. आता इथं बघा थोडा चेंज आहे. क्लर्क एक्झाम आणि पीओ एक्झामची प्रिलिमिनरी सेम आहे, परंतु जी मेन्स आहे त्याच्यामध्ये थोडा चेंज दिलेला आहे. पहिलं आपण क्लर्कची मेन्स बघूया. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज ही 40 मार्क्स, अगेन 40 क्वेश्चन्स आणि 35 मिनिट्स. इथं सुद्धा टाइम आपल्याला कमी दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 50-50 अँड 45 असा रेशो आहे. तर रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड ऍट सेम 50, 60 अँड 45 मिनिट्स अशा पद्धतीने रेशो दिलेला आहे. याच्यामध्ये अजून एक सब्जेक्ट आपल्याला वाढलेला आहे, दॅट इज रिलेटेड टू जनरल ऑर फिनान्स अवेअरनेस. याच्यामध्ये बँकशी रिलेटेड टर्म्स किंवा जे काही चेंजेस झालेले आहेत अकॉर्डिंग टू द आरबीआय, जे काही जीआर आलेले आहेत त्या सगळ्यांच्या टर्म्सचा, त्या सगळ्यांच्या डेफिनेशनचा तुम्हाला या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे, जे बऱ्यापैकी 50-50 आणि 35 मिनिट्ससाठी त्याचा रेशो असेल. म्हणजेच काय टोटल 190 क्वेश्चन्स, 200 मार्क्स आणि 160 मिनिट्स तुम्हाला या ठिकाणी मोजावे लागणार आहेत. अगेन सगळं बघायला गेलं तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक बॅलन्स मेंटेन करावा लागेल अँड दॅट इज फायनल. आता आपण बघूया पीओ साठीची मेन्स थोडी काय डिफरंट आहे. तर पीओ मध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ऍज वी सीन इन क्लर्क सेम आहे. इंग्लिश लँग्वेज डेफिनेटली इथं 35 क्वेश्चन्स, 40 मार्क्स अँड 40 मिनिट्स दिलेले आहेत. थोडं मार्क्स आणि क्वेश्चन मध्ये व्हरायटी आहे बघा. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन हा टॉपिक इथं इंट्रोड्यूस केलेला आहे, हा सब्जेक्ट. जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस. सो बऱ्यापैकी इथं बघा टोटल तुम्हाला 155 क्वेश्चन्स, मॅक्सिमम मार्क्स 200 आणि 180 मिनिट्स मिळणार आहेत. पण इथे एक व्हरायटी काय आहे तर इंग्लिश लँग्वेज इथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आतापर्यंत जे आपण प्री आणि मेन्स बघितले ते सगळे ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत, परंतु इथं जेव्हा आपण पीओ कन्सिडर करतो आणि त्याचा मेन्सचा पेपर देतो त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, जिथं तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे किंवा रिगार्डिंग पॅरेग्राफ एक लिहायला दिला जातो, जे बऱ्यापैकी 2 क्वेश्चन्स आहेत 25 मार्क्सचे आणि त्याचे मिनिट्स आहेत 30. हा सुद्धा क्वालिफाईंग आहे. सो एक लक्षात घ्या की क्लर्कला तुम्हाला प्री आणि मेन्स द्यावी लागते, पण पीओला प्री मेन्स थोडा डिस्क्रिप्टिव्ह एक पेपर द्यावा लागेल अँड अगेन यू हॅव टू फेस द इंटरव्ह्यू. ह्या सगळ्या फेज मधून पार पडला तर डेफिनेटली द स्काय इज ओनली लिमिट फॉर यू. आता अपकमिंग बँक एक्झामच्या डेट्स काय आहेत. डेफिनेटली खूप जणांनी नोटिफिकेशन वाचलेलं असणार आहे, त्याच्यानुसार फॉर्म फिलअप केलेला असणार आहे. आणि ज्यांनी आता फक्त बँक एक्झामची माहिती घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी की ह्या एक्झाम्स कधी सुरू होतात, आपण वर्षभरात कसं प्लॅन करू शकतो ह्याच्याबद्दलचा थोडा आढावा आपण घेणार आहोत. क्लर्कची एक्झाम बऱ्यापैकी प्री आणि मेन्सची एक्झामिनेशन आहे ते आता अपकमिंग ऑगस्ट, सप्टेंबर आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर. म्हणजे हे लक्षात घेता येईल आपल्याला की आपल्याला 1-1.5 महिन्याचं अंतर मेन्ससाठी मिळतं. म्हणजे प्रीला जो अभ्यास करणार आहोत त्या पद्धतीनं मेन्सची पण तयारी केली पाहिजे. नुसताच प्रीची तयारी करत बसलो आणि मेन्स समोर आलेली आहे आणि मेन्सची तयारीच झाली नाही असं अजिबात व्हायला नको. सो सायमल्टेनियसली हे दोन्ही सुद्धा एकत्र अभ्यासले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर बँक पीओ जी आहे ती सुद्धा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू सिलेक्शन आहे. त्याची प्री बऱ्यापैकी सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान अँड नेक्स्ट ऑक्टोबर मध्येच त्याचा आपल्याला काय मिळणार आहे मेन्सची एक्झामिनेशन ऑक्टोबर टू नोव्हेंबर. ते नसणारे बँक एसओ ही सुद्धा खूप ग्रॅबिंग असं करिअर आहे बघा. स्पेशालिस्ट ऑफिसर याच्यामध्ये सुद्धा असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर अशा स्केल 1 to 3च्या पोस्ट आहेत.
याच्यामध्ये सुद्धा रिक्रुटमेंट जी आहे ती सुद्धा प्री आणि मेन्स अगेन इंटरव्ह्यू असणार आहे. याच्यामध्ये कॉमन रिटन एक्झामिनेशन सुद्धा सांगितलेली आहे. IBPS, RRB क्लर्क आणि PO ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांची प्रिलिमिनरी ऑगस्टमध्ये आणि मेन्स बऱ्यापैकी सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. सो डेफिनेटली नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला हे पण दिलेलं असतं की अपकमिंग एक्झामिनेशन्स कधीपर्यंत प्रोबॅबली सेट झालेले असतील. आता आपण बघणार आहोत सिलेबस. ऍक्च्युली आज आपण जो सिलेबस बघणार आहोत तो एक्सक्लुसिव्हली इंग्लिश लँग्वेजचा असणार आहे. आता इंग्लिश लँग्वेज मध्ये बऱ्यापैकी आपण इंग्लिश ऍज अ सब्जेक्ट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड स्टडी केलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला आपली सुरुवात जी रादर आपलं जे बिगिनिंग झालेली आहे ती बऱ्यापैकी लेसन वाचलेले आहेत, राईम्स पाठ केलेले आहेत आणि वर्ड्स वाचलेले आहेत, म्हटलेले आहेत. अशा पद्धतीनेच इंग्लिशची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मग जसं जसं स्टँडर्ड वाढत गेली तसं तसं ग्रामरचा पाठ यायला लागलेला आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे की जिथं आपण ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्लिश शिकलेलो आहोत त्याचा जो क्रायटेरिया होता तो सब्जेक्टचा होता. आणि आता जेव्हा आपण बँक एक्झाम द्यायला लागलेलो आहोत तर याचा जो क्रायटेरिया आहे तो डेफिनेटली ऑब्जेक्टिव्हचा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे. इंग्लिश ऍज अ सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करून चालणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला धड्याचं वाचन केलं, प्रश्नांची उत्तरं पाठ केली, पोयम समजून घेतली, नथिंग इज लाईक दॅट. सो आपण ऍक्च्युली इंग्लिश काय आहे मला ह्या एक्झामसाठी आणि मला ते टफ जाऊ नये, मला त्याचं चांगलं प्रिपरेशन करता यावं, याच्यासाठी माझे स्ट्रॉंग पॉइंट्स कुठले असले पाहिजेत, रादर याला आपण म्हणूया ऍसेट्स. तर कुठले असणार आहे तर पहिलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपलं ग्रामर. आपलं ग्रामर सगळ्यात महत्वाचं इथं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आता माझं ग्रामर स्ट्रॉंग आहे हे मला कशावरून लक्षात येणार तर डेफिनेटली ह्याचा सराव झाला पाहिजे. कसा सराव झाला पाहिजे बघा. आता हे नाउन, वर्ब, ऍडवर्ब्स हे जे सगळे लिहिलेले आहेत ते काय आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. आता हे जर सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत तर डेफिनेटली तर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ह्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला माहित आहेत, ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन्स आपल्याला माहित आहेत आणि ह्या सगळ्यांच्या आपल्याला टाइप्स सुद्धा माहित आहेत. आता एक्झाम मध्ये मला नाउन कुठलं ओळखा, वर्ब कुठलं ओळखा असं काही विचारणार आहेत का? ऍब्सोल्युटली नॉट. मग मला एक्झाम मध्ये विचारणार काय येते तर एक्झाम मध्ये मला नाउन रिगार्डिंग ज्या काही गोष्टी मीन्स रिगार्डिंग नाउनचं सिंग्युलर प्लुरल असेल, अकॉर्डिंग टू नाउन ज्या पद्धतीने आर्टिकल चूज केलं जातं किंवा अकॉर्डिंग टू नाउन ज्या पद्धतीने वर्ब चूज केलं जातं, ऍडजेक्टिव्ह ज्या पद्धतीने लिहिला जातो, ह्या सगळ्याच्या बाबतीत मला बऱ्यापैकी त्याचे फीचर्स माहिती असले पाहिजे. सो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये मला ह्यांच्या डेफिनेशन पाठ करायचे आहेत का? ऍब्सोल्युटली नॉट. डेफिनेशन पाठ करायचं नाही. मला ह्याचे एक्झाम्पल्स सगळे माहिती असले पाहिजेत का? ऍब्सोल्युटली नॉट. मला हे एक्झाम्पल्स पण माहिती नको. पण सांगताना मी इतकंच सांगेन की नाउनचा बेसिक कन्सेप्ट किंवा हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्या सगळ्याचा बेसिक कन्सेप्ट मला माहिती असला पाहिजे की नाउन ऍक्च्युली आहे काय आणि त्याच्यानुसार जे रूल्स क्रिएट झालेले आहेत त्या रूलनुसार तुम्हाला मग एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्हची तयारी करता येते. सो इथं पार्ट्स ऑफ स्पीचचे बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स मध्ये बेसिकली काय बघा, आर्टिकल्स ए अन द हे आपण प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. पण ते कधी वापरतो जेव्हा एखादं सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर. पण माझ्याकडे सिंग्युलर नाउन नाहीये, रादर ते काउंटेबल पण नाहीये, प्लुरल नाउन आहे, अनकाउंटेबल आहे, तर मी आर्टिकल वापरू शकणार का? मग एक गोष्ट करता येईल, मला फक्त द वापरता येईल. मग बाकीचं काय? मग बाकीच्या वेळी जेव्हा ए अन वापरता येणार आहे तेव्हा मी काय म्हणणार? झिरो आर्टिकल. सो हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे कारण आर्टिकल रिगार्डिंग तुम्हाला एरर्स येतात. मग ग्रामरचा पार्ट मला ऑब्जेक्टिव्ह मध्ये कशासाठी विचारला जातो तर बऱ्यापैकी एक क्वेश्चन असतो बघा, स्पॉट दी एरर. आणि ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच, आर्टिकल्स, व्हॉइसेस आणि जे काही इथं टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्याशी रिगार्डिंग एरर्स दिल्या जातात किंवा सेंटेन्स दिलं जातं आणि त्याच्यातली एरर तुम्हाला शोधायला लावली जाते. त्यावेळी मात्र तुमचे हे कन्सेप्ट जेवढे व्यवस्थित क्लिअर असतील तेवढं आन्सर तुम्हाला इमिजिएट आणि करेक्ट मिळणार आहे. सो इथं आपल्याला स्टडीमध्ये काय काय घ्यायचं बघा, व्हॉइसेस पण आहेत. आता तुम्ही म्हणाल SSC एक्झाम जर बघितली आपण स्टाफ सिलेक्शनची तर त्याच्यामध्ये व्हॉइसेस आणि नरेशन हे बऱ्यापैकी बियॉन्ड 20 मार्क्स आहेत.
त्याच्यापेक्षाही पुढे, पण बँक एक्झामला किती, हार्डली 1 मार्क्स. मग एका मार्कासाठी मी अख्खा चॅप्टर करायचंय का हो, अख्खं नरेशन करत बसायचंय का, ऍब्सोल्युटली नॉट. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही आहे, प्रिव्हियस एक्झाम पेपर्स. त्याच्यामध्ये व्हॉइसेस आणि नॅरेशनचे काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कुठल्या टॉपिक मध्ये विचारले जातील, कुठल्या क्वेश्चन मध्ये स्पॉट द एरर मध्येच विचारले जाणार. तर ते जर मी स्टडी केले तर डेफिनेटली मला इंग्लिशच्या ग्रामरची माझी काळजीच मिटलेली आहे. सो ग्रामर म्हणजे बर्डनसम असं काहीतरी वाटतं, इट्स अ काइंड ऑफ हर्डल असं मुलांना वाटत असतं. पण तुम्ही जर प्रिव्हियस एक्झामिनेशनचे पेपर बघितले तर ग्रामर त्या ठिकाणी आपण म्हणूया खूपच इझी आहे. याच्यासाठी फक्त तुमचं एक कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी आपण ग्रामरमध्ये बघितल्या तर ओव्हरऑल स्पॉटिंग एरर जो 5 मार्काचा टॉपिक आहे तो इमिजिएट आपला कव्हर. नेक्स्ट आहे वोकॅब्लरी. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. जसं ग्रामर महत्वाचं आहे तसं वोकॅब्लरी पण महत्वाची आहे. जवळपास एखादा इंग्लिश माणूस जो नेटिव्ह आहे तो जर इंग्लिश बोलत असेल तर जवळपास 18,000 शब्द तरी तो बऱ्यापैकी त्याला माहिती असतात. 18 तिथं 24 असं त्याचा बऱ्यापैकी एक रेशो असतो. आपण जेव्हा मराठी बोलतो तेव्हा ह्याच्यापेक्षाही पुढचा आपला रेशो असतो, कारण आपण नेटिव्ह स्पीकर्स ऑफ मराठी, मदर टंग आहे ती आपली. पण जेव्हा आपण इंग्लिश बोलतो तेव्हा मात्र आपल्या डिक्शनरीमध्ये आपला वोकॅब जो आहे तो खूप कमी असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याची वोकॅबलरी चांगली त्याला इंग्लिश बोलता येतं, त्याला इंग्लिश लिहिता येतं आणि त्याला इंग्लिश खूप छान समजून सुद्धा घेता येतं. हा सगळा खेळ त्याचाच आहे. तुम्हाला ना इथं बोलायला लावत आहेत, तुम्हाला काही लिहायचं नाहीये, तुम्हाला फक्त समजणं महत्वाचं आहे. आणि तेच समजण्यासाठी तुमचा वोकॅब खूप छान डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही रूट वर्ड स्टडी करू शकता. आता रूट वर्ड्स म्हणजे काय, एक रूट, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं DEM. DEM हे तिन्ही लेटर्स जे आहेत ते तुम्हाला ज्या वर्ड्स मध्ये दिसतील त्याचा अर्थ आहे पब्लिक. बघा मला डेमोक्रेसी, डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य, त्याच्यामध्ये पण लोक म्हणजे पब्लिक आले. DEMI म्हणजे पब्लिक रिगार्डिंग. ओके. डेमोफोबिया, लोकांमध्ये जाण्याचा फोबिया असतो, मला लोक जास्त दिसली की भीती वाटायला लागते. सो डेमेज. आपण लास्ट टाइम 2 वर्ष जी फेज अनुभवली होती ती पॅन्डेमिकची होती. सो पॅन्डेमिक मध्ये काय झालं होतं, सगळ्यांना संसर्ग झाला होता, सगळ्या पब्लिकमध्ये संसर्ग पसरलेला होता. सो एक रूट तुम्हाला जवळपास 15 नवीन शब्द मिळवून देतं. आणि जर वोकॅब पाठ करायचा असेल तर फक्त स्पेलिंग पाठ करून चालणार नाहीये, तर बऱ्यापैकी मला रूट वर्ड्स डेली 5 तरी करावे लागतील. जवळपास तुम्ही 6 महिन्यात 220 रूट वर्ड्स केले तर इंग्लिशचे तुम्ही नेटिव्ह स्पीकर सारखे बोलायला लागतात. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. खूपदा SSCची मुलं वन वर्ड सबस्टिट्यूशनला जास्ती महत्व देतात, बँक एक्झाम मध्ये दिलं जात नाही. पण तुम्हाला सांगते रूट वर्ड आणि सबस्टिट्यूशन हे खूप रिलेटिव्हली स्टडी केलं जातं, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे सबस्टिट्यूशन म्हणजे काय, ही एक डेफिनेशन असते कशाची, तर दिलेल्या शब्दाची. प्रिफिक्स अँड सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदरचा प्रत्यय, सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतरचा प्रत्यय. आता जर समजा मला स्पॉट द एररचा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये NESS हे वर्डला प्रत्यय लागलेला आहे, सफिक्स लागलेला आहे, तर तो वर्ड कुठला असणार आहे, ऑब्व्हियसली तो नाउन असणार आहे. हा नाउन कसा असतो, ऑलवेज सिंग्युलर असतो. जर याच्या पुढे प्लुरल असा वर्ब लिहिला असेल तर एरर त्या ठिकाणी झालेली आहे. सो अशा गोष्टी तुम्हाला, हे जे लूपहोल्स आहेत हे कधी माहिती होणार तुम्हाला, जेव्हा तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर असतील. आता प्रिफिक्स मध्ये बघायला गेलं तर IR किंवा आपण म्हणूया IM किंवा IN और सपोज टू MIS DIS अशा पद्धतीचे जर तुम्ही वर्ड्स बघितले तर हे वर्ड्स काय देतात, दीज आर सपोज टू बी निगेटिव्ह क्रिएटिंग वर्ड्स. किंवा आपण UN, हॅपी अनहॅपी, रेग्युलर इरेग्युलर. ओके. सो बऱ्यापैकी हे जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही हे प्रिफिक्सेस बऱ्यापैकी पाठ केले तर तुम्हाला फिलरसाठी जे वर्ड्स दिले जातात, सगळ्यात मोठी समस्या कुणाला येते तर फिलर्स किंवा क्लोज टेस्ट मध्ये दिलेल्या 4 शब्दांमधला एक करेक्ट शब्द चूज करा. त्यावेळी मुलांना ऍक्च्युअली वोकॅबलरीचं महत्व कळतं किंवा खूपदा त्यावेळी भीती वाटत असते वोकॅब करण्याची. तर त्याच्यासाठी मी सांगते की एकतर तुमचे प्रिफिक्सेस क्लिअर कट चांगले झाले पाहिजेत, तुम्हाला रूट वर्ड्स व्यवस्थित माहिती असले पाहिजेत. त्याच्यानंतर फ्रेझल वर्ब्स मी सांगेन डेली ऍटलिस्ट 2 फ्रेझल वर्ब्स तुम्ही करणं गरजेचं आहे. फ्रेझल वर्ब म्हणजे काय, तर मेन वर्ब जो आहे त्याच्याबरोबर प्रिपोजिशन प्लेस केला जातो. मेन वर्ब बरोबर प्रिपोजिशन प्लेस केला जातो तेव्हा फ्रेझल वर्ब तयार होतो. फॉर एक्झाम्पल
आपण बघूया इथे एक्झाम्पल्स. आता फ्रेझल वर्ब्स मध्ये आपण जर काही एक्झाम्पल बघितले, फॉर एक्झाम्पल मी लिहिलं इथं लुक. आता लुक मध्ये मी लुक अप और वी कॅन से लुक इनटू, लुक आफ्टर असे जर वर्ड्स लिहिले. नेक्स्ट लिहिलं लुक फॉर. तर बरं का लुक ह्या वर्डचं मिनिंग काय आहे? बघ, पहा, वॉच, सी. पण तेच मी पुढे जर त्याच्या दुसरे प्रिपोजिशन्स लिहिले तर लुकअप म्हणजे खूपदा आपण डिरेक्शन सांगत असतो, वर बघ. नेक्स्ट लुक इनटू, एखादा मॅटर घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष घाल, लुक इनटू वापरायचं. लुक आफ्टर, फॉर एक्झाम्पल जर समजा एखादं पेशंट आहे घरी, त्याच्याकडे काळजी घ्यायचं, लक्ष द्यायची गरज असेल तर डेफिनेटली लुक आफ्टर दॅट पर्सन अशा पद्धतीने म्हणू शकतो. लुक फॉर, यू आर लुकिंग फॉर समथिंग, व्हॉट इज दॅट? लुक फॉर म्हणजे काय? एखादी गोष्ट शोधणे. सो इथं जेव्हा एकच शब्द, एकच वर्ब आहे पण डिफरंट प्रिपोजिशन वापरल्यावर त्याचं मिनिंग बदलत असेल तर डेफिनेटली हे फ्रेझल वर्ब्स तुम्हाला स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. कारण ह्याच्याशी रिलेटेड तुमचा आरसीचं आकलन किंवा अंडरस्टँडिंग तुम्हाला होत असतं. दिलेल्या सेंटेन्स जेव्हा इन्फरन्स काढायचा असतो तेव्हा डेफिनेटली त्याचा अर्थ काय आहे हे काढायचं असेल तर तुम्हाला हे स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे. देन कम्स टू इडियम अँड फ्रेजेस. मी खूपदा सांगते स्टुडंट्सना की रूट वर्ड्स बरोबर इडियम आणि फ्रेजेस सुद्धा डेली एक काउंट मध्ये ठेवायच्या, 5 ते 10. असा जर तुमचा वोकॅब सायमल्टेनियसली सुरू असेल, पाठ करण्याऐवजी सतत वाचत राहिला तरी देखील हे होऊन जाईल. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड आणि वर्ड स्वॅपिंग. हा क्वेश्चन आहे बघा, ज्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला शोधायला लावली जाते दिलेल्या 4 शब्दांमधली. किंवा वर्ड स्वॅपिंग मध्ये एक सेंटेन्स मध्ये 4 शब्द लिहिले जातात आणि त्यांची ऑर्डर बदललेली असते, तुम्हाला ते सिक्वेन्स मध्ये लावा असं सांगितलं जातं. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे तर डेफिनेटली झालेलेच पाहिजेत. मेन्सला ऍक्च्युअली 5 मार्कासाठी सिनोनिम आणि अँटोनिमची टास्क तुम्हाला दिली जाते. सो दीज आर सपोज टू बी द थिंग्स यू हॅव टू कन्सिडर वाईल स्टडिंग ग्रामर अँड वोकॅब्युलरी ऑफ इंग्लिश. आता पुढचा पार्ट आपण बघूया. आता हा पार्ट म्हणजे काय? आपला जो क्वेश्चन पेपर आहे त्याला कन्सिडर करून मला इंग्लिश काय स्टडी करायचं. बघा की मगाशी आपण इंग्लिश लँग्वेज ह्या एक्झाम साठी लागणार आहे, सगळं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मला थेरी काही इथं करायची नाहीये, काही रिटर्न मध्ये नाहीये, तर मला काय स्टडी करायचंय? ग्रामर आणि वोकॅब. पण माझा क्वेश्चन पेपर ग्रामर आणि वोकॅब असा येतो का? तर क्वेश्चन पेपर कसा येतो बघा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असा एक क्वेश्चन तुम्हाला येतो. आता हे क्वेश्चन तुम्ही बऱ्यापैकी 10वी पासून सोडवलेले आहेत. काय असतं या क्वेश्चन मध्ये? एक पॅसेज दिला जातो, पॅसेजच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स दिले जातात आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला पॅसेज मध्येच शोधायचे असतात. आता बँक एक्झामला पण हे इतकंच इझी असणार का? मी तर म्हणेन बँक एक्झामला हे सगळ्यात इझी असतं. फक्त महत्वाचं काय आहे इथं लक्षात ठेवणं की तुमचं वाचन योग्य झालं पाहिजे. मीन्स व्हॉट? हा कॉम्प्रिहेन्शनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर कन्व्हेन्शनल टॉपिक दिले जातील किंवा बऱ्यापैकी स्टोरी बेस्ड दिले जातील किंवा जो एडिटोरियल आहे त्याच्याशी बेस तुम्हाला प्रीला किंवा मेन्सला तुम्हाला पॅसेजेस दिले जातील. प्रीला बऱ्यापैकी 5 ते 10 मार्काला मला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, पण तेच मेन्सला मला जवळपास 15 मार्काला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जातं, ज्याच्यामध्ये 3 पॅरेग्राफ दिले जातात आणि ते बऱ्यापैकी ग्रामर ओरिएंटेड असं असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये फिलर्स, स्पॉट दी एरर अशा पद्धतीच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. सो प्रीला मला 10 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन प्रिपेअर करायचंय, ज्याच्यामध्ये मला इंग्लिश जे लिहिले पॅसेजमध्ये ते प्रॉपर अंडरस्टँड करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. नेक्स्ट आहे फिलर्स. फिलर्स म्हणजे काय? फिल इन द ब्लँक्स. एक सेंटेन्स दिला जाईल बघा, सिंगल फिलर्स म्हटलं म्हणजे 1 वर्ड फिलर, एक शब्द भरायचा असेल ब्लँक मध्ये. डबल फिलर्स म्हणजे एक सेंटेन्स 2 गाळलेल्या जागा असणार आहे, जिथं मला डबल फिलर्स. आणि डबल सेंटेन्स याचा अर्थ काय? 2 सेंटेन्सेस पण वर्ड मात्र एकच असतं. दिलेले सेंटेन्सेस 2 आहेत पण त्याच्यामध्ये एकच वर्ड मॅच होतो, तो कोणता ओळखा. दॅट इज सपोज टू बी द फिलर टास्क. मग इथं मला काय असलं पाहिजे? एकतर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, ऍज वेल दिलेल्या वर्ड्स मधून आन्सरच्या ऑप्शन मधून मला करेक्ट वर्ड शोधता आला पाहिजे. म्हणजे हे अंडरस्टँडिंग आणि वोकॅब ह्या दोन्हीचं काही एक ब्लेंडिंग आहे. नेक्स्ट आहे पॅराजंबल. आता पॅराजंबल काय आहे? तर बऱ्यापैकी जंबल्ड सेंटेन्सेस असतात. जस्ट लाईक एखादी स्टोरी तुम्हाला सांगितली किंवा तुम्हाला एखादी स्टोरी माहिती असेल आणि त्या स्टोरीमध्ये जे इन्सिडेंट्स आहेत ते वर खाली करून सांगितले, शेवटचा इन्सिडेंट अगोदर सांगितलं, मधला पहिल्यांदाच सांगितलं आणि पहिला शेवटला सांगितलं, तर त्याला पॅराजंबल म्हणूया. याच्यामध्ये एकतर 8 सेंटेन्सेस बघा मी इथे लिहिलेले आहेत.
ही एकतर सेंटेन्स अरेंजमेंट असेल किंवा अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस असेल. म्हणजेच काय, बऱ्यापैकी 7 ते 8 सेंटेन्सेस दिले जातील आणि तुम्हाला त्याची अरेंजमेंट 5 मार्कासाठी करायची आहे, किंवा 5 डिफरंट सेंटेन्सेस 5 एक्झाम्पल्स मध्ये असणार आहेत आणि त्यांची तुम्हाला अरेंजमेंट करायची आहे. इथं सुद्धा बऱ्यापैकी तुमचं आकलन महत्वाचं आहे आणि इथं कनेक्टर्स खूप महत्वाचे आहेत किंवा ट्रान्झिटरी वर्ड्स, ज्याला आपण कोहेजिव्ह डिव्हायसेस असं सुद्धा म्हणतो. ओके, कोहेजिव्ह डिव्हायसेस असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट आहे वोकॅब्लरी, मिसस्पेल्ड आणि वर्ड स्वॅपिंग. आता हे क्वेश्चन्स आहेत बघा, वोकॅब्लरीशी रिलेटेड मिसस्पेल्ड आणि स्वॅपिंग हे मगाशी पण आपण डिस्कस केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एकतर स्पेलिंग एरर दिलेली असेल किंवा कॉन्टेक्स्ट मध्ये इनकरेक्ट काय आहे ते ओळखायला सांगितलं असेल किंवा सिनोनिम अँटोनिम्स रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल. पुढचं आहे क्लोज टेस्ट. जस्ट लाईक अ फिलर, फिलर मध्ये एक सेंटेन्स 5 मार्काला 5 सेंटेन्सेस. क्लोज टेस्ट मध्ये मात्र एक पॅरेग्राफ. एक पॅरेग्राफ म्हणजे एक आयडिया, एक थॉट, एक मोठी न्यूज जी एक अर्धा लाईनची असेल त्याच्यामधले 5 वर्ड्स गायब केलेले असणार आहेत आणि तुम्हाला ते शोधावे लागणार आहेत. सो हा झाला ओल्ड पॅटर्न की ब्लँक शोधायच्या ऑप्शन मधून. आणि दुसरा पॅटर्न काय आहे बघा, की तुम्हाला ऑलरेडी प्रेडिक्टेड वर्ड्स दिलेले असणार आहेत की ब्लँकच्या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड दिलेला असणार आहे. तो वर्ड जर करेक्ट असेल तर ते करेक्ट आहे, नसेल तर मात्र कुठला वर्ड रिप्लेस करेल तो ऑप्शन मधून तुम्हाला शोधायचा असतो. क्लोज टेस्ट सुद्धा खूप इझी जाते. एरर करेक्शन और इम्प्रुव्हमेंट, डेफिनेटली स्पॉट द एरर. एकतर दिलेल्या सेंटेन्स मधला इनकरेक्ट पार्ट शोधा किंवा दिलेल्या सेंटेन्सला करेक्ट करा किंवा करेक्ट सेंटेन्स शोधा. अशा पद्धतीने तुम्हाला 2-3 प्रकारे हे एक्झाम्पल्स दिले जातात. आता सगळ्यात महत्वाचा, मेन्स साठीचे टॉपिक कुठले असणार आहेत, तर आपण प्री साठीचे टॉपिक बघितले. मेन्स साठीचे टॉपिक्स फक्त थोडे चेंजेस आहेत बघा. एन्फरन्सिस, आकलन क्षमता माझी चांगली असली पाहिजे. एका वर्ड मध्ये ह्याचा सारांश काय आहे सांगा, एका सेंटेन्स मध्ये सारांश सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला एन्फरन्स शोधायला लावला जातो. कोहरंट पॅरेग्राफ, तुम्हाला बऱ्यापैकी 5 मोठे मोठे सेंटेन्सेस दिले जातात आणि त्याच्यामधला कोहरंट, दिलेल्या व्ह्यूला कोहरंट मॅच होणारा कुठला आहे हे विचारलं जातं ऑप्शन मध्ये. पॅरेग्राफ कम्प्लिशन, एक पुरा पॅरेग्राफ 4 ओळीचा, त्याच्यामध्ये एक अख्खी लाईन गायब केलेली असते, सुरुवातीची, मधली किंवा शेवटाची, ती तुम्हाला शोधावी लागते. वर्ड स्वॅप किंवा वर्ड रिअरेंजमेंट, जसं मी सांगितलं 4 वर्ड्स आहेत जे तुम्हाला अरेंज करावे लागतील. ईडीएम आणि फ्रेजेस, मेन्सला तुम्हाला ईडीएम फ्रेजेस विचारले जातात, ते सुद्धा 5 मार्काला विचारले जातील. कसे विचारणार, एकतर तुम्हाला ईडीएम किंवा फ्रेज दिली जाईल, त्याचं डायरेक्ट मिनिंग सांगा म्हणून विचारलं जाईल, किंवा एक सेंटेन्स दिला जाईल ज्याच्यामध्ये ती ईडीएम फ्रेज वापरली जाईल आणि तुम्हाला ती ओळखायला सांगितलं जाईल त्याचं मिनिंग. सो सच काइंड ऑफ थिंग्स यू हॅव टू डू. अँड द लास्ट वन इज मॅच द कॉलम. मॅच द कॉलम म्हणजे काय, अ आणि ब गट जोड्या जुळवा, ज्या पद्धतीने आपण लर्न केलेलं आहे तसंच इथं मॅच द कॉलम मध्ये अर्ध सेंटेन्स एका ठिकाणी लिहिलं आहे आणि दुसरं अर्ध सेंटेन्स तुम्हाला दुसऱ्या कॉलम मधून शोधून काढायचं आहे. ते सुद्धा त्याचे आन्सर्स प्रेडिक्टेड असतात. खूपदा दिलेल्या ऑप्शन्स वरून आन्सर काढणं खूपसं सोपं जातं. सो करेक्ट आन्सर शोधण्यापेक्षा दिलेल्या ऑप्शन मधून डिलीट करत करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचणं, ह्या ज्या काही मेथड्स आहेत त्या जर तुम्ही ट्राय केल्या तर डेफिनेटली बँक एक्झाम ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्रॅक करू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्ट्रॅटेजीज. हा टॉपिक किंवा बऱ्यापैकी ह्या एक्झाम ज्या आहेत त्या खूपदा असं आपण म्हणूया की पहिल्यांदा जरी इंग्लिश हा क्वालिफाईंग वाटत असला तरी मेन्ससाठी आय कुड से इंग्लिश अँड बँकिंग अवेअरनेस सपोज टू बी द बॅकबोन. त्या 2 मध्ये जर तुम्ही खरोखर चांगले मार्क्स आणले तर तुमची मेन्स तिथेच क्लिअर होते. सो त्याची स्ट्रॅटेजी काय आहे बघा, तर मला इंग्लिश स्ट्रेंथन करायचं. खूपदा असं म्हणतात मुलं की मला इतके वर्ष इंग्लिश शिकलो पण मला बोलता पण येत नाही, इंग्लिशमध्ये काही सांगता येत नाही, 4 ओळी सांगितलं तर लिहिता येत नाही. सो इतका जो इंग्लिशचा एक काय म्हणतो आपण प्रेशर आहे आपल्यावर, ते कमी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर इथं मी थोड्या स्ट्रॅटेजीज लिहिलेल्या आहेत ज्या आपण अपकमिंग एक्झाम्स मध्ये आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा ट्राय करणार आहोत. तर पहिलं काय आहे बघा, इथं सगळ्यात महत्वाचं हा आपण म्हणूया एक क्रायटेरिया आहे की मला जर बँक एक्झाम द्यायची असेल तर माझी इंग्लिशवर गुड कमांड असणं गरजेचं आहे. हे म्हणेन मी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. मग ज्यांची इंग्लिशवर चांगली कमांड नाही त्यांनी ही एक्झाम द्यायची नाही का, हे खोटं आहे. बघा, ज्यांची इंग्लिशवर कमांड नाही, थोड्या दिवसात ती कमांड मिळवता येऊ शकेल आणि त्याच्यानुसार आपण ही एक्झाम देऊ शकतो.
सो जे एक्सपर्ट आहेत ते तर क्रॅक करतीलच एक्झाम, पण ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश येतं ते सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकतात. हा एक बिलीफ असणं गरजेचं आहे आणि विद्या प्रबोधिनी तुमच्याकडून ते नक्कीच करून घेईल. काय करणार आहे मी? सुरुवातीला स्टार्ट रिडिंग अँड एक्सप्रेसिंग. खूप जण तुम्हाला ऍडवाइस करत असतील की वाचायला लाग, इंग्लिश यायचं असेल तर तू वाचलं पाहिजे, समोर न्यूजपेपर पडलाय, हिंदू न्यूजपेपर घे, वाचायला लाग. एव्हरीथिंग दे विल टेल यू टू रीड. पण मी सांगेन फक्त वाचू नका तर एक्सप्रेस पण करा. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, जर समजा मी तुम्हाला म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला काही महत्वाचे प्रसंग सांगा, तर तुम्ही जास्तीत जास्त कुठले प्रसंग सांगणार किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत लक्षात राहिलेले प्रसंग कुठले असतील? तर अफजल खानाचा वध कसा केला, शाहिस्ते खानाची बोटं कशी छाटली किंवा पावनखिंडीचा प्रसंग असू दे, हे कसं लक्षात राहिलं? चौथीला लर्न केलं होतं शिवाजी महाराजांना, पण त्यांच्या स्टोरीज ऐकल्यात, त्यांचे लाईव्ह ड्रामाज करताना लोकांना बघितलेले आहेत, त्यांच्यावरचे सिनेमे बघितलेले आहेत. सो एखादी गोष्ट मला जास्त काळ लक्षात ठेवायची असेल, लॉंगर त्याचं अंडरस्टँडिंग मला झालं असावं असं वाटत असेल, तर ती एक्सप्रेस झाली पाहिजे. जे वाचताय ते तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा. तुमच्या बरोबर जे बाकीचे ऍस्पायरंट्स आहेत त्यांच्या बरोबर ते बोलत जा, शेअर करत जा. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, वाचलेलं जास्त काळ लक्षात राहणार आहे. कारण आरसीला तुम्हाला जर त्या पॅसेजचं बॅकग्राऊंड माहिती असेल, फॉर एक्झाम्पल रशिया युक्रेन हिटिंग टॉपिक्स आहेत, त्याचं थोडं बॅकग्राऊंड माहिती असेल तर दिलेल्या आरसीच्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इमिजिएट येऊ शकतात. ओके, आता वाचायचं काय? पहिलं स्टार्टिंगला मला इंग्लिश खूप थोडं येते म्हणणाऱ्या लोकांनी स्टोरी बुक्स वाचा, छोटे छोटे रामायण, महाभारत, पंचतंत्र, छोटे छोटे बुक्स वाचायला लागा. पुढे जाऊन बिझनेस आणि फॅशन मॅगझिन्स वाचू शकता. त्याच्यानंतर नॉवेल, एखादं साधं छोटं नॉवेल वाचायला घ्या. अँड द नेक्स्ट वन, पुढची जम्प जी असेल ती न्यूजपेपरचं एडिटोरियल असेल. आणि मोस्ट प्रोबॅबली हिंदू न्यूजपेपरचं एडिटोरियल किंवा टाइम्स ऑफ इंडिया पासून सुरुवात केली तरी देखील चालेल, पण वाचनाची आवड जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे होणार नाही. नेक्स्ट काय आहे, स्टार्ट वॉचिंग अँड लिसनिंग. असं सांगितलं जातं जवळपास 65% आपण ऐकलेलं लक्षात ठेवू शकतो. जे रिडिंग मध्ये करता येत नाही, जे वॉचिंग मधून होत नाही, ते लिसनिंग मधून होतं. तर खूपदा आपण टीव्हीवर जर समजा इंग्लिश मूवीज, न्यूज चॅनल्सच्या न्यूज किंवा फनी शोज, इंटरव्ह्यूज जर इंग्लिशमध्ये बघितले, ऐकले, त्याचे सबटायटल वाचत राहिलो तर डेफिनेटली इंग्लिशमध्ये इंटरेस्ट यायला लागतो. ह्या लँग्वेजचा इंटरेस्ट खूपदा जातो म्हणून मुलं अभ्यास करत नाही. ह्याचा मला अभ्यास करायचा आहे, पण मला तो अभ्यास म्हणून नाही करायचा, तर एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून करायचा. आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. पुढची गोष्ट, एक टाइम टेबल झालं पाहिजे. खूपदा मुलं क्वांट्स आणि रिझनिंगकडे जास्ती लक्ष देतात आणि इंग्लिशला लो वेटेज दिलं जातं. पण मी जसं म्हटलं, मेन्सला इंग्लिश आणि अवेअरनेस ह्या दोन गोष्टी तुम्हाला बॅकबोन सारखं सपोर्ट करणार आहेत. तर त्याच्यासाठी मला एक टाइम टेबल तयार केलं पाहिजे. आणि इंग्लिशचे जे काही टॉपिक्स मी डिस्कस केलेत रिगार्डिंग ग्रामर अँड वोकॅबलरी, ते कधी कधी मी कव्हर करणार आहे, त्याचं एक शेड्यूल तुमचं असलं पाहिजे. ऑलवेज कीप अपडेटिंग युअर सेल्फ विथ नॅशनल अँड वर्ल्ड लेवल इश्यूज अँड न्यूज थ्रू मीडिया अँड सिमिलर सोर्सेस. नेहमी लक्षात ठेवा, ज्या काही न्यूज असतात, ज्या काही बाईट्स असतात, बघा हल्ली खूपशे चॅनल्स आपल्याला बाईट्स देतात, इन शॉर्ट व्हिडिओज करून दाखवत असतात, ते सुद्धा बघितलं तरी देखील इंग्लिश तुमचं इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर जॉट डाऊन, पेन डाऊन, जॉट डाऊन युअर अनफिमिलियर वर्ड्स. जे काही वर्ड्स मला माहिती नाहीयेत, न्यू आहेत, त्याची एक स्वतःची एक स्वतंत्र वही मी तयार करेन. ते सुद्धा खूप महत्वाचं असं वेपन आहे असं मी म्हणेन. हिंदू एडिटोरियल टू इम्प्रूव्ह युअर वोकॅब सेक्शन. हिंदू एडिटोरियल आहेतच, प्लस त्यांचे वोकॅबचे काही ऍप्स आहेत, ते जरी तुम्ही डेली बेसिसवर बघत राहिला तर तुमचा वोकॅब डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. त्याच्यानंतर प्रॅक्टिसिंग मॉक टेस्ट, सगळ्यात महत्वाचं. भलेही हा पॉइंट मी थोडा उशिरा घेतलेला असेल तरी देखील जेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग होतं आणि तुम्हाला फील होतं की येस आय कॅन डू इट, त्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट द्यायच्याच. म्हणजेच काय की आपण ऍक्च्युअल जी टेस्ट देणार बँकची, त्याची एक रिहर्सल घेणारी माझी टेस्ट असली पाहिजे. आणि जसं तुमचा अभ्यास कम्प्लीट होत राहील तसं तुम्ही डेली 1, 2, 3 जसं वाढवत जाल तशा मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. इम्प्रूव्ह युअर ग्रामर अँड बेसिक कन्सेप्ट. ग्रामर करायचं तर बेसिक कन्सेप्ट झालेच पाहिजेत आणि त्याची कन्सिस्टंट प्रॅक्टिस झाली पाहिजे. अगेन बुक्स रेफर करायचे झाले तर मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश किंवा फंक्शनल इंग्लिश म्हणून SP बक्षींचं पुस्तक मिळतं, ते रेफर करेन. त्याच्यानंतर बँक एक्झामसाठी एक्सक्लुझिव्ह जर बुक्स हवे असतील तर
चांद पब्लिकेशन आहे किंवा अड्डा आहे किंवा अगरवाल पब्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता. आणि साइट्स म्हटलं तर अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, प्रॅक्टिस मॉक आहेत. आणि ऍप म्हटलं तर डेफिनेटली द बेस्ट वन विद्या प्रबोधिनीचं ऍप आहे. विद्या प्रबोधिनीचे ऍप्लिकेशन्स आहेत, हे आपलं युट्यूब चॅनल आहे. तर डेफिनेटली तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तो विश्वास ह्या चॅनल थ्रू तुम्हाला दिला जाईल. आणि आज जो आपण पॅटर्न बघितलेला आहे एक्झामचा किंवा जो सिलेबस आहे एक्सक्लुसिव्हली इंग्लिशचा, आणि इंग्लिश ऍज अ लँग्वेज मला काय प्रिपेअर करायचंय ह्याची जी आज आपण माहिती घेतली, तर डेफिनेटली तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी ती तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे. आणि आपण ह्याबरोबरच इथे थांबतो. थँक्यू.